की समाजवादी असलेल्या विद्याताई बाळ हं. यांच्या पोटी हिंदुत्ववादी बाळ कसा जन्माला आला? अशा वेळेस घरावरती पगडा कोणाचा राहिला? कारण वडील कट्टर हिंदुत्ववादी किंवा कट्टर संघाचे आणि आई पूर्णपणे ट्रान्सफॉर्म झाल्या होत्या समाजवादाकडे. परंतु पत्रकारिता काही वर्षांनी सोडून अभिनयाकडे कसं वळलं? हे सगळं बघत असताना पूर्वीची निर्भीड पत्रकारिता हं. आणि आताच्या काळामध्ये ज्या प्रकारे त्याला आपण ट्रोलिंग म्हणतो, ज्या प्रकारे टीका केली जाते, त्याचा जो स्तर आहे तो ज्या पातळीला गेलाय, इतका खालावला गेलाय, तुमचं काय मत आहे याच्यावर? नमस्कार. आपल्या स्वप्नील रास्ते चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेते, ही जर त्यांची ओळख आहेच, विविध मराठी टेलिव्हिजन सिरियल्स, चित्रपट, बॉलिवूडमधले चित्रपट, हिंदी मालिका आणि त्याचबरोबर अजून एक ओळख त्यांची सांगावीशी वाटते म्हणजे ज्येष्ठ समाजसेविका कैलासवासी विद्या बाळ यांचे ते सुपुत्र आहेत श्री यशोधनजी बाळ आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. त्यांचं नमस्कार. मनापासून स्वागत करतो सर. खूप खूप आभार स्वप्नील. पत्रकारिता, अभिनय आणि तितकीच परखड मतं मांडणारा एक हिंदुत्ववादी भारतीय, हं. अशी एक विशेष ओळख आपली खरं तर आता निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने आजच्या पॉडकास्टमध्ये बरेचसे प्रश्न आपल्याला विचारणार आहे. हरकत नाही. अभिनयाबद्दलचे प्रश्न असणारच आहेत, परंतु एक पहिला प्रश्न ज्यांनी मला खरं आजच्या पॉडकास्टची सुरुवात करावीशी वाटते, हं. की समाजवादी असलेल्या विद्याताई बाळ हं. यांच्या पोटी हिंदुत्ववादी बाळ कसा जन्माला आला? खूप प्रगल्भ असा हा प्रश्न आहे. मुळात आई ज्या घरात जन्माला आली त्या घरात तिचे तिन्ही भाऊ हे संघाचे होते आणि घरात एक संघाचं वातावरण होतंच. कारण ते घर म्हणजे नचिन केळकरांचं घर. बरं. माझी आई ही तात्यासाहेबांची नात. बरं. मी पण तो आहे. अच्छा. तात्यासाहेब केळकरांचं. त्यामुळे ते वातावरण होतंच. अशात आईबाबांचं लग्न झालं, ते लव्ह मॅरेज झालं. बरं. त्या काळात. आज त्या गोष्टीला 70 वर्ष झाली. तेव्हाचं ते एवढंसं पुणं, त्यात लव्ह मॅरेज आणि त्यातली आयरनी अशी की वडिलांचं शिकवणं आईला शिकवायला होते बाबा. बरं. आणि ते शिकवणं, त्यांची शिस्त, त्यांचा अभ्यास, कम्युनिकेट करायची ॲबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी आईला कुठेतरी भिडल्या आणि मग त्यांच्या दोघांच्याच संगनमताने लग्नाचा विचार झाला. घरी प्रश्न असा आला की दत्तात्रय विष्णू बाळ नावाचा शिक्षक हा संघाचा कार्यकर्ता आहे, स्वयंसेवक म्हणून अनेक वर्ष काम करत होते, जेलमध्येही गेले होते, तरीही हरकत नाही, गरीब घरातला माणूस आहे, पण तो तात्यासाहेब केळकरांच्या नातीचा नवरा होणार असा एक प्रश्न होता. मग आईला घरनं फतवा आला की त्यांना घरी बोलव. बरं. बाबा गेले, त्यांनी हे सगळं मी ऐकलेलं कहाण्यात. बाबा गेले, त्यांनी सांगितलं की हिला आयुष्यात कुठली गोष्ट मी कमी पडू देणार नाही. क्या बात. ही एक वन लाईन त्यांनी क्या बात. ऐकवली आणि त्यांचं लग्न झालं. मला स्वतःला असं वाटतं की टीनेज्ड लव्ह, की ज्याला आपण इन्फॅच्युएशन म्हणतो किंवा अफेक्शन म्हणतो, त्यातनं झालेलं ते लग्न असावं. आता आईबाबांच्या लग्नावर मी अंदाजानेच बोलू शकतो. पण काही काळाने हा जो प्रश्न आहे हा खूप इनडेप्थ आहे असं मी का म्हटलं, तर ह्याची सुरुवात माझ्या जन्मापासून झाली. अच्छा. आणि ही गोष्ट मला मी 10वी पास झाल्यानंतर एक दिवस डायनिंग टेबलवर सगळे आम्ही जेवायला बसलो, तेव्हा गंमतच झाली, तुझा जन्म म्हणजे असं म्हणून कॅज्युअली मला सांगण्यात आलं. साधारण 1970च्या सुमारास, म्हणजे मी 7-1 वर्षाचा असेल, त्यावेळेला आईला एक मैत्रीण भेटली की जी हुशार होती, इंडिपेंडंट विचाराची होती, खूपच स्वतंत्र विचाराची होती आणि कदाचित त्याच्याचमुळे
त्यांचा एक 6 महिन्यात डिव्होर्सही झाला असेल, असा माझा अंदाज आहे हे सगळे. पण ह्या गोष्टी काही मला कोणी सांगितल्या नाहीत, की नेमकी कारणं काय होती वगैरे. पण माझा अंदाज असा आहे, की तुम्ही अतिस्वतंत्र जर असाल, तर ते स्वातंत्र्य फार काळ टिकत नाही किंवा तुमच्या बरोबरचे लोक ते स्वातंत्र्य मान्य करत नाहीत. त्यामुळे तो विचार आईच्या डोक्यात खूप असा, म्हणजे आपण म्हणतो ना, ब्रेन वॉशिंग सारखा झाला आणि त्याच्यानंतर आई बदलली. बर. फॉर्च्युनेटली ट्रस्ट स्थापन झाला, निरामय चॅरिटेबल ट्रस्ट, अमुक तमुक तमुक, आणि त्याच्यात जे फंडिंग आलं ते सगळं ह्या मंडळींच्या रेफरन्सेसमधनं आलं. आणि मग ते म्हणायला स्त्रियांसाठी म्हणूनचं मासिक, आणि त्याच्यात पुरुष उवाच आणि अमुक तमुक अशाही गोष्टी काही काय होत्या त्याच्यात, नाही असं नाही मासिकात. आजही ते मासिक आहे मिळून साऱ्या जणी नावाचं. हो. पण तिथे ती सुरुवात झाली. आणि दुसरा एक ह्याला एक इन्सिडेंट असा झाला, की मी 10वी किंवा 11वीत असताना मी फार थेट बोलणार आहे. म्हणजे मला वाटतं ते मी बोलतो, चुकलं तर चुकलं, मी कान धरतो नंतर, या जातीतला मी आहे. तर तेव्हा मला असं लक्षात आलं, की हा स्त्री आधार केंद्र, स्त्री मुक्ती केंद्र, अमुक तमुक जे सगळं आहे त्याच्यामध्ये घरात चर्चा अशी, अगं ती डबल ग्रॅज्युएट आहे आणि ती नवऱ्याच्या पगारावर जगते. म्हणलं, असेल बक्कळ कमवत, मिळत असेल तिला खूप जास्त काही, किंवा तिला काही जे आपण संरक्षण म्हणतो, आर्थिक संरक्षण, तर जाऊन नवरा सगळा पगार आणून तिच्याच हातात देत असेल, तर शी इज मोर दॅन हॅपी, की बुवा 8-10 तास कुठेतरी काम करा आणि मग पैसे कमवा आणि मग ते स्वातंत्र्य. त्यापेक्षा ती म्हणत असेल, माझ्याच घरात आहे, मी केव्हाही काही करू शकते आणि मला पैसेही मिळतात, म्हणून ती करत नसेल. तर तुम्ही तिला जाऊन घरात का सांगता, की अगं तू डबल ग्रॅज्युएट आहेस, तू नोकरी कर? बर. तो तिचा प्रश्न आहे. तो बालविवाह नाही केलाय तिने. शी इज अन ॲडल्ट. तिथे आईने मला एकदा जोरात वाजवला होता, की तुला काय कळतंय का? तू काय बोलतोयस? समाजाचे प्रश्न खूप वेगळे आहेत. म्हटलं ते मला मान्य आहेत, असतात, खूप ठिकाणी वेगवेगळे प्रश्न असतात, पण ही पद्धत नाही. हां, जे तुमच्याकडे येतील त्यांना जरूर मदत करा, मार्गदर्शन करा, रस्ते दाखवा, वाटलं तर मी सुद्धा त्यात मदतीला येतो. पण असं जाऊन सांगणं करू नका. त्याच्यावर नाही, माझी खूप चिडली आणि तो थोडासा आईच्या मनात शेवटपर्यंत राग होता. काय सांग? हो, होता. होता. आणि दुसरं त्याला एक कारण असं आलं, की मी अत्यंत संतापी होतो. आणि मला चोरी, खोटं बोलणं, चुकीचं काहीतरी सांगणं, अशा ज्या चांगल्या नसलेल्या गोष्टी आहेत ना, तर भयानक राग यायचा. आणि मी त्याच्यावर थोडासा ॲक्टिव्हली रिॲक्ट व्हायचो. आणि ती रिॲक्शन आमच्या आईला अजिबात आवडायची नाही. आणि ती म्हणजे ही कुठली पद्धत आहे रिॲक्ट व्हायची, असं ती म्हटलं. मला वाटलं, की हे असं होऊच कसं शकतं, हा अन्याय का असं म्हणून हा माणूस किंवा ही बाई सहन करणार. त्याच्या अरे पण त्याला वेगळ्या पद्धती असतात. अर्थातच तो वयाचा भाग होता त्यावेळेला. आय वॉज हार्डली 18-19. त्यामुळे माझ्या रिॲक्शन्स खूप स्ट्रॉंग होत्या. तेही आईला आवडायचं नाही. त्यामुळे हा आईकडचा भाग झाला. आणि तिथून तू म्हणतोस तसं, की एका काय पण म्हणतो त्याला, डावा म्हणत नाही मी, पण त्याला समाजवादी व्यक्तीच्या पोटचा हिंदुत्ववादी. मला स्वतःला असं वाटतं, की हिंदुत्ववाद हा कोणाशीच वाद न घालणारा वाद आहे. क्या बात आहे. हिंदुत्ववाद ही माझ्या मते जगण्याची पद्धत आहे. त्यात धर्माचं काही घेणं देणं नाही आहे. माणसानी माणसाशी माणसासारखं राहावं, दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नये, या 2 प्रिन्सिपलवर माझ्या मते आपण हिंदू जगतो. आणि ते वर्षानुवर्ष जगतोय. आणि म्हणूनच आपल्यावर खूप आक्रमण झाली. त्याचा जेव्हा कडेलोट झाला, त्या वेळेला फक्त आपण रिॲक्ट झालो. कारण आपल्याकडे सहिष्णुता ही आपल्या लाईफस्टाईलने शिकवलेली आहे, की जे माझी आई सांगायची. मग आता आई हिंदुत्ववादी होती का? तू का चिडतोस एवढं? असं आई जेव्हा मला म्हणायची, तेव्हा माझी थोडी पद्धत अतिरेकी असू शकेल जेव्हा मी तरुण होते. पण अरे ही पद्धत नव्हे, ते त्या माणसाचं मत आहे.
तू ऐकून घे, नाही पटलं तर सोडून दे, त्याच्याशी बोलू नको. इतका साधा सरळ तो विचार होता. मग आता ह्याच्यात तुम्ही म्हणणार का की विद्या बाळे हिंदुत्ववादी होते? हिंदुत्ववाद हा माझ्या मते जगण्याची पद्धती आहे क्या बात. आणि जे माझे बाबा आयुष्यभर त्या पद्धतीने जगले. त्यामुळे आणि बाबा माझे तसेच होते. शेवटपर्यंत त्यांनी नको ती कॉम्प्रोमाइजेस कधीच केली नाही. त्यांच्या बाबतीतला एक किस्सा आहे. इतके उच्च कोटीचे शिक्षक होते ते, की माझ्याच वर राहत होते ते. तर एक दिवस माझ्याकडे तेव्हा मोबाईल फोन नव्हते, लँडलाईन होते. लँडलाईनवर फोन आला, "बाळांचं घर का?" म्हणलं, "हो." "बाळ सर का?" म्हटलं, "नाही, ते आत्ता नाही आहेत, वर आहेत." "कोण बोलतंय?" "मी त्यांचा विद्यार्थी बोलतोय. मला त्यांच्याशी बोलायचं होतं." म्हटले, "5 मिनिटांनी करतात, मी बोलावून घेतो." बाबांना बोलावून घेतलं. त्या माणसाने फोनवर बाबांना सांगितलं, की तुम्हाला भेटायचं आहे मला. मी अमेरिकेत खूप वर्ष, जवळ-जवळ 23 वर्ष तो अमेरिकेत होता माणूस आणि मला तुम्हाला भेटायचं आहे." तत्त्व कसं असतं लक्षात घे. त्या माणसाने आल्यानंतर, भेटल्यानंतर बाबांना ₹10,00,000 चेक दिला. "सर, हा तुमच्यासाठी, कारण आज मी अमेरिकेत ज्या पोस्टवर, ज्या एफिशियन्सीनी आणि मॅथ्सच्या उपयोगाने आहे, ते सगळं तुमच्यामुळे." "हां, मला कशाला? त्यावेळेला तू फी दिली आहेस की." क्या बात. ही वॉज सो क्लिअर. असं त्यांनी शांतपणे सांगितलं, "तू फी दिली आहेस की त्यावेळी." त्यांनी ते सगळे पैसे कुठल्या संस्थांना डोनेट करून टाकले. डोनेट केलं. हे जे मी म्हणतो ना, की तत्व नाही, माझं आहे ते माझं आहे. बरोबर. पण दुसऱ्याचं मी नाही घेणार. परंतु ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही झालं म्हणताय आईंचं तुमच्या जन्मानंतर आणि नंतर समाजवादी विचारांकडे त्या वळल्या. अशा वेळेस घरावरती पगडा कोणाचा राहिला? कारण वडील कट्टर हिंदुत्ववादी किंवा कट्टर संघाचे आणि आई पूर्णपणे ट्रान्सफॉर्म झाल्या होत्या समाजवादाकडे. नाही, कसं आहे सांगतो. त्याच्यातलं कॉमन फॅक्टर मुलांच्या दृष्टिकोनातनं पालकांचा कुठला असतो, की मुलांचं आचरण, त्यांचं दैनंदिन स्वतः जे काही करायचं असेल ते, या सवयी फॉर्च्युनेटली आई आणि बाबा दोघांनी आम्हाला एकत्र, लावलेलं. म्हणजे आमच्याकडे एक बहीण, 2 भाऊ. पण आमच्याकडे बहिणीला अशी कुठलीही सवलत नव्हती, की ते काम तुझं नाहीये, त्यांना सांग. लुना बिघडली, स्पार्कल तुला काढता आला पाहिजे. क्या बात. आमची जेवणं झाल्यानंतर आमचं ताट सिंकमध्ये पाण्याखालनं काढून मग धुवायला टाकायचं. हा नियम होता. म्हणजे जेवण झालं, उठलं, आहे कोणतरी आवरेल. आजही आमच्याकडे, माझ्या घरात, मी परदेशात राहत नाही. मी भारतात राहतो, पुण्यात राहतो. माझ्या घरात कुठल्याही कामासाठी नोकर नाही. क्या बात. कुठल्याही कामासाठी नोकर. स्वयंसेवक ज्याला आपण म्हणतो एक्झॅक्टली. ते खरी ती. हां, म्हणजे तुम्ही जेव्हा सिग्नलला उभे राहता, तेव्हा त्या पांढऱ्या पट्टीच्या अलीकडे उभं राहायचा हा आरटीओचा नियम आहे, जर रेड सिग्नल असेल तर. पण हे जातायत की, ते जातायत की, मग मी पण जातो, हा स्वयंसेवक नाहीये. आणि मला स्वतःला असं वाटतं, की शाखेचं म्हणून नाही, पण देशाचे म्हणून नागरिकांनी स्वयंसेवक होण्याची गरज आहे आज. खूप महत्वाचं आहे आणि ते. बरोबर आहे. पत्रकारितेपासून प्रवास तुमचा सुरू झाला खरं तर, ज्याला आपण करिअर म्हणतो. परंतु पत्रकारिता काही वर्षांनी सोडून अभिनयाकडे कसे वळलात? ह्यात थोडीशी मी क्लिअरन्स देतो स्वप्नील तुला, की क्लॅरिटी देतो, की मी पत्रकार म्हणून नव्हतो. आय वॉज ऑलवेज विथ द मॅनेजमेंट. अच्छा. आय वॉज ऑलवेज इन टू डिस्ट्रीब्युशन अँड सेल्स. बरं. पण फ्रीलान्स लिहायचो मी खूप. ट्रेक्स, नाटकं, सिनेमा याच्यावर मी लिहायचो त्यावेळेला. बरं. आणि ट्रेक तर प्रचंड करत होतो ना, प्रत्येक ट्रेकमधला कुठला तरी अनुभव आला तर त्याच्याविषयी वेगळं काय आहे असं म्हणून मी लिहायचो आणि ते चांगलं असावं म्हणून कदाचित प्रसिद्ध व्हायचं. त्यामुळे त्या नोकरीत काय झालं माहिती आहे का, की 18-20 तास काम. आणि ती नोकरी करण्याचंही कारण असं होतं, की मी जेव्हा नॅशनल स्विमिंगच्या खेळत होतो, त्यावेळेला बँक ऑफ महाराष्ट्राचा एक ड्राईव्ह होता, की नॅशनल प्लेयर्स प्रत्येक खेळातले त्यांना नोकरी द्या. की जसं टाटांचा एक अप्रोच असतो खेळाडूंबाबत, तसाच बँक ऑफ महाराष्ट्र त्यावेळेला माझे होते, पटवर्धन चेअरमन होते. त्यामुळे मला एक दिवस कॉल आला, की तुम्ही बिंग नॅशनल स्विमर इंटरव्ह्यूला या. बरं, ठीक आहे, जाऊ. कारण नोकरी तर लागणारच ना. म्हणून गेलो. काय काम? क्लार्क. म्हणजे सकाळी 10 ते 6 तेच करायचं आणि रोज करायचं? नाही, हा माझा पिंडच नव्हता. मी परत आलो टँकवर, बाकीची मंडळी.
ज्यांना ज्यांना शक्य होतं ते जॉईन झाले. मी खूप मित्रांच्या शिव्या खाल्ल्या की तू स्वतःला कोण समजतोस, चालून आलेली बँकेसारखी नोकरी तू नाही म्हणून परत. म्हटलं मी खरं सांगू का, मला जी गोष्ट आवडत नाही ती गोष्ट मारून मुटकून मी करू शकत नाही. बरं. गाढवाला ओझं वाहणं आवडतं का नाही त्याला कोणी विचारायला जात नाही, पण जे ओझं लादलं जातं त्यामुळे आपण ओझी वाहणारा गाढव म्हणतो. तसं न आवडणारं काम करणारा मी एम्प्लॉई नाही, असं म्हणून मी ती नोकरी केली नाही. फॉर्च्युनेटली त्यावेळेला ट्रेक्स खूप करायचो, त्यामुळे एका ट्रेकला आलेली आमची एक अस्मिता दीक्षित नावाची मैत्रीण आहे. तर तिचा मला लँडलाईनवर फोन, बाळ्या तुझ्यासाठी एक मस्त जॉब मिळाला आहे. हो कुठे? केसरीत जा, तिथे त्यांना रिप्रेझेंटेटिव्ह हवा आहे. म्हटलं हो का, बरं. 572 शनिवार पेठ गेलो, भेटलो वितरण विभागामध्ये आणि आय जॉईन केसरी. अलीकडच्या काळामध्ये आता इंटरनेटचा तुम्ही उल्लेख केलात की एक व्यक्त होण्याचं माध्यम प्रत्येकाला मिळालं आहे आणि ते हातामध्ये मोबाईलच्या आहे माध्यमातून आलेलं आहे आणि आपल्याला वाटेल ते आपण त्याच्यावरती सोशल मीडियावरती लिहितो. कलाकारही त्याच्यामध्ये मागे पडत नाहीत. हे सगळं बघत असताना पूर्वीची निर्भीड पत्रकारिता आणि आताच्या काळामध्ये ज्या प्रकारे त्याला आपण ट्रोलिंग म्हणतो, ज्या प्रकारे टीका केली जाते, त्याचा जो स्तर आहे तो ज्या पातळीला गेलाय, इतका खालावला गेलाय, तुमचं काय मत आहे याच्यावर? आता तू निर्भीड पत्रकारिता आणि आत्ताच ह्या जर तुलनात्मक हे पाहायचं गेलास तर त्यावेळेला पत्रकारितेमध्ये निर्भीडतेला चांगल्या आणि वाईटाचं पॅरामीटर्स होते. चांगलं हे आणि वाईट हे, आणि खरं हे आणि खोटं हे पॅरामीटर्स गळून पडले. पत्रकारिता ही पोटार्थी मंडळींचा उपजीविकेचं साधन झालं. म्हणजे मला आठवत आहे की चंद्रकांत घोरपडे केसरीचे संपादक होते मी असताना. तर मीटिंगमध्ये असा थेट चर्चा व्हायची मॅनेजमेंट आणि संपादकीय मीटिंगमध्ये. त्यावेळी ते म्हणाले, हे बघा मला असं वाटतंय की हे छापलं गेलं पाहिजे. टिळकांनी ज्यासाठी वर्तमानपत्र काढलं होतं त्याच हिशोबात स्पष्टता असली पाहिजे आणि निर्भीडता ही असलीच पाहिजे. यात चुकीचं काही मी लिहित नाहीये ना, एवढाच माझ्या विवेकाचा प्रश्न आहे. हे इतकं थेट चंद्रकांतला बोलायचे चंद्रकांत घोरपडे. तर ते नाही राहिलं आता. आणि दुसरं असं झालंय ना, शेजाऱ्याचं ऐकून रिॲक्शन देणे किंवा कंपूतल्या लोकांनी मिळून त्याला ट्रोलिंग झालंय. आणि त्याच्यात मला सगळ्यात वाईट असं वाटतं की ज्याला काय लाईक्स जास्त ते खूप छान, असं नसतं. अजिबात नसतं असं. आणि ह्या सगळ्यामुळे एक असं झालंय की वैचारिक दर्जा खूप खालावलाय, खूपच खालावलाय. त्यामुळे अनफॉर्च्युनेट आहे, पण पार्ट अँड पार्सल ऑफ द 21st सेंचुरी असं आपण म्हणू. कारण अजून 47मध्ये 2047ला जिथे आपण असायला पाहिजे त्याच्यात मला सगळ्यात असं वाटतं की ह्या मंडळींना आधी आवर घातला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये एक विचारसरणी असायची प्रत्येकाची आणि त्यानुसार त्या त्या विचारसरणीची मंडळी त्या त्या पक्षाकडे आकर्षित व्हायची. अलीकडच्या काळामध्ये बरेचसे कलाकार वेगवेगळ्या पक्षाकडे आकर्षित होताना दिसतात. पक्षाची विचारसरणी ऍक्सेप्ट करून काम त्यांच्याद्वारे किती केलं जातं याची कल्पना नाही, परंतु कलाकारांना खरोखरच राजाश्रयाची किंवा राजकीय आश्रयाची गरज असते का? अजिबात नसते, अजिबात नसते. मी आजपर्यंत कुठल्याही पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता नाही. हां, माझी विचारधारा नक्की आहे की या देशाचं जर भलं व्हायचं असेल तर ही माणसं हे भलं करू शकतात. कारण मी माझं लहानपण बघितलेलं आहे, माझं तरुणपण बघितलेलं आहे आणि मी लढवय्या असल्यामुळे मी तरलोय. पण जो गरीब आहे, जो स्वभावानेच गरीब आहे, नुसताच आर्थिक नाही, त्या माणसाला जर आज मिळतायत त्या सोयी सुविधा मिळाल्या नसत्या तर त्यांनी काय केलं असतं? आणि हा बदल हे तेही सांगतो, थेट सांगतो, हा बदल मोदी सरकार स्थापन झाल्यापासून आहे, 2014 पासून. कुठला एक्झॅक्टली? आता हे म्हणतात की
80% गरिबांना मोफत धान्य वगैरे वगैरे. अहो, ते निदान मिळतं तरी आहे. आधीच्या सरकारमध्ये ते रेशन दुकानात जायचं, पण त्यांच्यापर्यंत जायचं नाही. आता त्यांना जे आर्थिक काय ₹6,000 मिळत असतील, जे काय मिळतात ते डायरेक्ट त्यांच्या बँकेत पडतात. आधी कधीच पडायचे नाहीत. फक्त वरच्या लेव्हलला मिळाले अशी सही असायची. हा बदल खूप बेसिक आहे स्वप्नील. आणि म्हणूनच तू लक्षात घे, की ज्यांना 2 वेळचं आज खायला मिळतंय, की ज्यांची ऐपत नाहीये आणि किमान पैसे मिळतायत. त्याच्यातनं एक थोडं चुकीचं होणार आहे यातनं, की आयतं खाण्याची सवय लागू शकते. बरोबर. पण ते कुठेतरी कट डाउन करत करत येणार असतील असा माझा अंदाज आहे. कारण का तर त्याच्यामध्ये आधीचा सरकारच्या विरोधात येऊन बहुमतात येणं ही एक मिरॅक्युलस गोष्ट होती. ती झाल्यानंतर त्यांनी अनेक गोष्टी एक्झिक्यूट केल्या. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं, की ही आजची देशाची गरज आहे पुढचे 30 वर्ष. म्हणून अधिक वर्ग आपल्या देशातला त्या सरकारकडे थोडासा आकर्षित होत गेला आणि म्हणून सलग 3 टर्म्स त्यांना मिळाला असं वाटतं नाही, तुम्हाला? नुसतं तेवढंच नाहीये. इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टी ह्या कमी नाही आहेत झालेल्या. मी आत्ता गेल्या आठवड्यात यू वोंट बिलीव्ह मी एक्सप्रेसवे झाल्यानंतर, कारण नितीन गडकरींना वाईट वाटेल या गोष्टीचं, की एक्सप्रेसवे झाल्यानंतर मी मुंबईला जाणं येणं कारनी बंद केलं. याला कारण असं आहे की बसेस इतक्या फास्ट जातात येतात, काही गरजच नाही. त्यामुळे आता इन्फ्रास्ट्रक्चर लक्षात घ्या ना. कनेक्टिंग लिंक, आधीचं नाव मिसिंग लिंक होतं, पण कनेक्टिंग लिंक, मी बसनी येताना खालच्या फूड मॉलपासून घरात पोचायला मला फक्त 3 तास लागले. खालच्या फूड मॉलपासून बसनी. म्हणजे मी पौड फाट्याला उतरलो आणि घरी आलो. रिक्षाचा सुद्धा त्यात वेळ धरलेला आहे. फक्त 3 तास. आणि हेच वाया खंडाळा लोणावळा यायचं असतं तर आणखीन एक 40 ते 50 मिनिटं जास्त गेली असती. बरोबर. आता ही इतकी मोठी सुविधा आहे. त्याच्याच बरोबर अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे RTOच्या ज्या लायसन्स देण्याच्या पद्धती आहेत किंवा त्याच्या ट्रेनिंगच्या ज्या काही पद्धती आहेत त्या हॉरिबल आहेत. आपल्याकडे पैसे आले की आपण गाडी घ्यायची असते आणि ती सुसाट चालवायची असते, असा RTO सांगत नाही. पण असलेल्या पैशामुळे अनेकांना असं वाटतं आणि त्याच्यामुळे अपघात होतात. बरोबर. रस्त्यावर अपघात होण्यासाठी माणसाचं ड्रायव्हिंगच फक्त महत्वाचं आहे. बरोबर. अचानक वरनं दरड कोसळली, काही झालं, असे अपघात सोडून द्या. पण आत्ताच मी गेल्या आठवड्यात पाहिलं, कुठला तरी एक मुलगा सुसाट गेला आणि 2 ट्रकच्या मध्ये घुसला. त्याचा लाईव्ह आलाय. म्हणजे गाडी आली बरोबर. म्हणजे उन्मत्तपणा आला म्हणून स्पीड आला म्हणून मृत्यू आला. इतकं सोपी लिंक आहे. पण तो डेव्हलपमेंट आपल्याकडे होती असं तुमचं मत आहे? डेव्हलपमेंट होतीये. आता थोडासा प्रश्न आपण या सध्याचं जे काय चालू आहे आपल्या देशामध्ये त्याच्यावरती येऊया. की अर्थात लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, बहुमत त्यांच्याकडे आहे, त्यामुळे बहुतांश भारतीयांनी त्यांना मतं दिली हे सिद्ध आहे. अगदी. आताची जी नवीन पिढी, आता माझ्या काळात मला माहित नव्हतं की आपल्या पिढीला काय नाव आहे. कदाचित तुमच्या काळात तुम्हालाही माहित नसेल की तुमच्या पिढीला काय नाव आहे. मला काहीतरी परंतु हे जेन झी वगैरे आता जे काय ह्या पिढीला नाव पडलेलं आहे, त्यांचं जे काय आता आपण आंदोलन पाहिलं, मुळामध्ये अशी काही ही पिढी खूप वेगळी, जगावेगळी आहे, त्यामुळे त्याला असं काही स्पेसिफिक नाव दिलं आणि त्यांचा जास्त सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा उल्लेख होतो आहे, जेन झी. आता माझ्या मते परवाच्या दिवशी आपले सरसंघचालक त्यांनी देखील त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचं झालेलं जे काही आत्ता दिल्लीमध्ये मोठं आंदोलन होतं, या सगळ्याकडे बघताना कसं बघता तुम्ही? काय ही एक्झॅक्टली पिढी? हा सुधारणा ज्या झाल्यात आपण म्हणतो ना, त्याचा परिणाम आहे. 91 साली आपण ग्लोबल गेलो, ओपन इकॉनॉमी स्वीकारली. त्याच्यामुळे अनेक पाश्चिमात्य गोष्टी आपल्याकडे धडाधड यायला लागल्या, कारण त्यांना लक्षात आलं की अरे भाऊ, इथं मार्केट आहे, 100 कोटी आहेत तिथे लोक, काही भरपूर विकलं जाणार आहे. त्यांना माहीत होतं, कारण त्यावेळेला आपल्या देशाची परिस्थिती बापुडवणी होती 91 साली. त्यामुळे जे मोबाईलपासून सगळ्या गोष्टी यायला लागल्या, त्याच्यामध्ये त्याचा एक परिणाम. दुसरा परिणाम असा झाला की पूर्वी जॉईंट फॅमिलीज होत्या. आता एक मूल, आई वडील इतकंच, आणि त्या मुलाला
चांगल्या शाळेत म्हणजे शिक्षणापर्यंत तिसरा भाग आहे की खूप पैसे खर्च करून आमचा मुलगा मोठ्या शाळेत शिकतो म्हणजे तो चांगलं शिकतो असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. मी सांगायला अभिमान वाटतो मला की महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी वासुदेव बळवंत फडकेंनी जी एम-ई-एस सोसायटी सुरू केली होती त्याच्या विमलाबाई गरवारे हायस्कूलमध्ये मराठीत शिकलेला माणूस आहे आणि आज मी हिंदीतही काम करतो. बरं. कारण तुमचं बेसिक शाळेतले शिक्षक करून घ्यायचे, घरचे आजी आजोबा करून घ्यायचे, त्याला आपण संस्कार म्हणतो. पैसे कमवायच्या नादामध्ये दोन्ही आईवडील नोकरी करतायत आणि मग मुलाला काय स्कूल व्हॅननी शाळेत पाठवतायत. याचा आणखीन एक निगेटिव्ह फायदा कुठला होतो की 11वी पर्यंत मुलाला रस्त्यावर चालतात कसं, गाडी चालवतात कशी हे माहीतच नसतं. 11वीत एकदम त्याच्या हातात टू व्हीलर येतं आणि ॲक्सिलेटर ताणला की तो जाऊन आपटतो. सायकल चालवल्याने इकडनं बघण्याची जी सवय असते, कारण तुम्ही सगळ्यात दुबळे असता सायकल चालवताना रस्त्यावर, त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला दोन्हीकडे लक्ष ठेवून चालावं लागतं. हा बेसिक नियम आहे. त्याच्यामुळे ही सगळी जी जडणघडण आहे ना, लोक अशी मोठी होतात हल्ली. स्पायरली कोणी जात नाही. बरं. स्पायरल ग्रोथ रिमेन्स फॉर एव्हर, व्हर्टिकल ग्रोथ व्हॅनिशेस एनी टाईम, असं माझं रिडिंग आहे. त्यामुळे त्याचा हा परिणाम आहे. आईवडिलांकडे पैसे आलेत, त्यांनी त्यांना गॅझेट्स दिलेली आहेत, मोकळीक दिलेली आहे. त्याच्यामुळे चांगलं काय बघायचं हे सांगणारं कोण नाही आहे त्यांना. मोबाईल जे म्हणतो ते खरं, त्याचा हा सगळा परिणाम आहे. हा एक माझा वैयक्तिक भाग. त्याच्याशिवायचं जे दुसरं काही मी ऐकतोय, पाहतोय, कळतंय, त्याच्यात मला स्वतःला असं वाटतं की आपल्या देशाचे पंतप्रधान, नंतर गृहमंत्री आणि NSA अजित डोवाल ही त्रयी जोपर्यंत आहे ना ॲक्टिव्ह काम करणारी, तोपर्यंत आपल्याकडे इंटेलिजन्समध्ये कोणी गडबड करू शकत नाही. IB मध्ये फितुरी कोणी करू शकत नाही. NSA मध्ये आता माझा मित्र सदानंद दाते NSA चीफ होता. नाव ही इज DIG मुंबई. त्याच्यासारखा प्रामाणिक मित्र एवढ्या मोठ्या पोस्टवर जातो, हा या सरकारच्या नियोजनाचा भाग आहे. क्या बात. तर मला स्वतःला असं वाटतं की करायचं काय, तर आत्ता जे शाळेत काय म्हणतो आपण बालवाडीत जाणार आहेत त्यांना पहिली 6-7 वर्ष इतक्या काय ज्याला म्हणतो चांगल्या प्रकारे नरिश करा की त्याच्यानंतर कोणीही काही म्हटलं तरी ते बदलू शकणार नाही. कारण माझं म्हणणं असं आहे की स्वातंत्र्य आपल्याला नक्की आहे, पण त्याबरोबर देशप्रेमाची भावना सुद्धा बरोबर. त्या लहान मुलाच्या मनात असलीच पाहिजे. आज माझी मुलगी परदेशी आहे, तो तिच्या चॉईसने ती गेली आहे, कारण लग्नच तिकडल्या मुलाशी झालं. पण म्हणून हा काय झेंडा लावलाय असं ती नाही म्हणत. शी स्टील लव्हज ट्रायकलर. तिथली ती सिटीझन आहे, पण तरी हा माझा देश आहे असं नाही म्हणते. कारण का, तर तिच्यावर तो संस्कार झालेला आहे. त्यामुळे लहान मुला काय झालंय माहिती का आपल्याकडे स्वप्नील, शिक्षण संस्थांचा बाजार झाल्यामुळे आमच्याकडे पाठवा तो नीट होईल. अरे तो काही दवाखाना किंवा हॉस्पिटल नाही आहे. त्याच्यावर संस्कार करावे लागतात. आणि कुठले अशा शिक्षण संस्थांमधले शिक्षक हे उत्तम शिक्षक आहेत की जे मी माझ्या वडिलांचं उदाहरण दिलं, किंवा माझ्या शाळेतले शिक्षक इव्हन, म्हणजे त्यावेळेला त्यांचा आम्हाला भयंकर राग यायचा. पण आज जो मी काय आहे तो माझ्या शाळेत जे काही आणि घरी जे काही संस्कार झाले त्याचा आउटकम आहे. ते असणं आवश्यक आहे. आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये किंवा कला क्षेत्रामध्ये किती फरक पडलाय ह्या नवीन येणाऱ्या पिढीचं जे काय आपण म्हणतोय की त्यांच्याकडे आवाज आहे, त्यांच्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याप्रमाणे ते आवाज उठवत आहेत. मला स्वतःला नेहमी असं वाटतं की जेव्हा आपण अभिव्यक्ती म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये त्या माणसाचा विवेकही येतो. बरोबर. आता जर तुम्ही विवेकी विचार करणार नसाल तर ती अभिव्यक्ती कशी खरी समजायची. म्हणजे मी जेव्हा सूर्य पाहिलेला माणूस नावाचं नाटक करत होतो सॉक्रेटिसचं, तर त्याच्यात सॉक्रेटिसच्या थिअरीमध्ये
विवेक, कॉन्शियस तुमचा, याच्यावर बरंच विवेचन आहे. पण आपल्याकडे अनफॉर्च्युनेट भाग असा आहे की परदेशातनं काही आलं की ते फार छान आणि उत्तम असतं बरं का. अहो, स्वामी विवेकानंदांच्या उदाहरणं किती जण देतात? नाही देत. स्वामी विवेकानंदांच्या वक्तव्यामध्ये विवेकाविषयी ते बोलले नाहीये, बोलले. पण ते कोट नाही केलं. आपल्याकडे चूक ती झाली आहे की आपलं नालंदापासूनचं जे काही शिक्षणाचा प्रकार होता, शून्यासारखी गोष्ट जर भारत देतो त्यावेळेमुळे जग मोठं होतं, ही सत्य परिस्थिती कोणी नाकारू शकत नाही. तर तशा पद्धतीचं आता सेंट्रलचं सिलेबस काही बदललंय म्हणे, मला माहीत नाही काय केले काय नाही. पण नॅरेटिव्ह परदेशातनं किंवा आपल्याकडे मोठं होऊन आपल्यात म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे आज मी केव्हा तरी काल परवाच न्यूज वाचली की इस्रोतले सायंटिस्ट आणि नासाचे सायंटिस्ट असं मिळून एक काहीतरी प्रोजेक्ट करतायत. नासावाल्यांना का हो वाटलं की इस्रोचं काहीतरी आपण घ्यायला पाहिजे बरं का. ती अमेरिका आहे. बरोबर. ते फक्त लुटतात जगात. ते कधी देत नाहीत कोणाला. पण त्यांना वाटलं असं की इस्रोच्या सायंटिस्ट बरोबर आपण काहीतरी प्रोजेक्ट केला पाहिजे. कारण टॅलेंट आपल्याकडे भरपूर आहे आणि म्हणूनच अख्खी अमेरिका चालली आहे. आज 25-30 लाख लोक अमेरिकेत आहेत, भारतातले. फॉर दॅट मॅटर कॅनडात पण, ऑस्ट्रेलियात पण आहेत. बरोबर. पण हे टॅलेंट बाहेर जाण्यापेक्षा आपल्याकडे वापरलं जाऊ आपल्याकडे शकतं. वापर होता जास्तच. आणि ते कॅच देम यंग या पद्धतीने त्यांना लहानपणीच ओरिएंटेशन गेलं पाहिजे असं मला वाटतं. पटकन लोकप्रियतेकडे जाण्याकडे हल्ली लोकांचा कल झालेला दिसतो की कदाचित प्रॅक्टिस कमी, सराव कमी किंवा अभ्यास कमी, परंतु लोकप्रियता पटकन पाहिजे असते आणि त्याच्याकरता हे सोशल मीडिया हे एक माध्यम त्यांच्यासमोर आलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये अभिनय ज्या प्रकारे कसून केला जायचा किंवा ज्याला आपण कसलेला अभिनय म्हणायचो, तशा प्रकारचा अभिनय आत्ताच्या काळातही तेवढाच आपल्याला आहे आपल्या क्षेत्रात असं वाटतं का? तेवढे कसलेले अभिनेते पूर्वीच्या काळातले नाही म्हणत, आताच्या नवीन पिढीकडनं तयार होताना हिंदीत दिसतात. काम करत असताना मी एक गोष्ट अभिमानाने सांगू शकतो की तुम्ही मराठी थिएटर ॲक्टर असाल आणि जर तुमचं हिंदी चांगलं असेल तर हिंदीमध्ये तुम्हाला खूप जास्त मानाची जागा मिळते. माझा स्वतःचा अनुभव आहे. मराठीपेक्षा मी मराठी खूप कमी केले अरे स्वप्नील. हार्डली 6-7 मराठी फिल्म्स केले आहेत. आणि एक 2018ला ती कोल्हापूरची मराठी सिरियल ऑनगोईंग केली होती. नंतर एक वैदेही केली होती. ती अशी 6-1 महिनेच केली होती. त्यामुळे मराठीत मी किंवा अतुल बरोबर ते कुठली एक अतुल परसुरे बरोबर केली होती. त्यामुळे मराठी त्या मानाने मी खूप कमी काम केलं आहे. आणि फॉर्च्युनेटली माझ्या हिंदी बरं असल्यामुळे हिंदीत मला मिळत गेलं. आता त्याच्यावरही माझा एक विचार चालू आहे की ॲक्टर नावाची गोष्ट ह्या AIच्या जगात अस्तित्वात राहील का? AI कोणाकोणाच्या पोटावर पाय आणणार आहे? कारण आपल्या इंडस्ट्रीमध्ये मराठीमध्ये जवळपास वर्षाला 100-125 चित्रपट येतात. हो. असा एक गेल्या काही वर्षापासूनचा ट्रेंड आहे ना. सो इंडस्ट्री सुधारली म्हणायचं का इंडस्ट्रीकडे पैसा आला म्हणायचं? सांगतो काय आहे. माझे एक 4-5 मित्र आहेत. ते खूप श्रीमंत आहेत आणि त्यांना असं वाटतं की तू ॲक्टर लाव म्हणजे तुला सगळंच असं तयार मिळत असेल वगैरे असं त्यांचा समज असतो. त्यांनी 2-4 सिनेमांमध्ये पैसे टाकले मराठी. त्याचे उद्देश काही वेगळे होते. पण त्यांना कथानक, दिग्दर्शक, अभिनेते ह्या कशाची फार जाण नव्हती. त्यामुळे हे पैसे दिले. ते पिक्चर पूर्ण झालेही नाही. झाले असतील तर ते रिलीज कदाचित झाले असतील नाही. इतक्या वाईट अवस्थेत ते गेले. आता त्यांचे उद्देश पूर्ण झाले की नाही पैसे टाकणाऱ्याचे मला माहीत नाही. पण आपलं नाव आलं पाहिजे असं असेल तर ते पिक्चर आलाच नाही तर नाव कुठून येणार? अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की संख्या वाढली आहे. पण हा एक काय म्हणतो जागतिक नियम आहे ना की जसं एखाद्या शहराचं पॉप्युलेशन खूप असेल तर तिथे क्वालिटी ऑफ लाईफ नसतं.
तसंच या बाबतीत आहे असं मला वाटतं. इतके चित्रपट आल्यानंतर किंवा तयार झाले आणि आले असं समजू आपण, 100 आले, त्याला क्वालिटी आहे. काही ठराविक ऍक्टर्स हेच चालतात, बाकी नाही चालत. ऍक्टर ऍक्टर आहे का स्टार म्हणून येतो, हा मला खरंच प्रश्न आहे. पण मग हा जो सगळा परिणाम आहे आपल्याकडे, जे तुम्ही म्हणतात स्टार आणि ऍक्टर, लॉबिंग किंवा खूप नेपोटिझम आहे. जे आपल्याकडे अनेक वर्षापासून बोललं लॉबिंग खूप जातंय, आहे. आहे आपल्या आपल्या इंडस्ट्रीत आहे असं वाटतं, लॉबिंग खूप आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये हो, त्याचा परिणाम चांगल्या चांगल्या कलाकारांवरती होतो. होतो ना, होतो. आणि लॉबिंगचा एक दुष्परिणाम जे लॉबिंग करतात त्यांच्यावरही होतो. अच्छा, कशा प्रकारे? तो परिणाम असा होतो की यू गेट कॅरिड अवे विथ द पीपल whom यू आर वर्किंग विथ ऑर असोसिएटेड विथ. तुमची स्वतंत्र विचारशक्ती तुम्ही लोप पावता. बरं. अरे हे असं असं करायला सांगितल्यावर का असं करायचंय, हो का, बरं, मग मी इकडे वळतो आणि तिकडे चालायला. इंडिपेंडंट थिंकिंग प्रोसेस, तो म्हणजे माझ्या आईचा विचार होता की तिने मासिक का काढलं, तर तिला चौकट नको ती कुठली, तिला जे योग्य वाटेल तिथे ती तसं ते लिहील किंवा एडिटर म्हणून राहील, असं तिचं म्हणणं होतं, की विच इज इन अ वे ट्रू. पण ह्यांना जर त्या चौकटीतच राहायचं असेल आणि मी खूप कम्फर्टेबल आहे असं करायचं असेल, तर यू कांट हेल्प देम. पण अल्टिमेटली हा सगळ्याला प्रेक्षकांचा ऍक्सेप्टन्स गरजेचा असतो. कितपत काय मिळतो? माहितीये का स्वप्नील, प्रेक्षकांना आता इंटरनेटमुळे ते काय तुमचे रील्स अमुक तमुक किंवा दिलेली एक्सप्रेशन्स, ती त्याचे आलेले कोट, या सगळ्यावरनं आत्ता लोकांना कळायला लागलंय की हुज हू. अच्छा. आत्ताच कुठलं तरी एक गेल्या 15 दिवसात काहीतरी झालं की त्याच्यावर कोणतरी सगळेच डावे 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 समाजवादी अशा विचारसरणीच्या मंडळींनी रिॲक्शन दिल्या. मग तुम्ही झारखंडला आत्ता चाललंय तिथे का नाही त्याच्यावर बोलत आहात? म्हणजे तुम्ही इंडिपेंडंट विचारधारा असणारे नाही आहात. मी जाहीरपणे म्हणतो की आज देशात भाजप आहे म्हणून देशाची प्रगती होतीये. याचा अर्थ मी भाजपवाला आहे किंवा पक्षाचा सदस्य आहे असं होत नाही. उद्या त्यांनी काही चूक केली तर भारतीय स्वतंत्र नागरिक म्हणून मला हा अधिकार आहे की मी बरोबर. त्यांना मत देणार नाही. बरोबर. आणि तसा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे, मला असं वाटतं. इथून पुढच्या काळामध्ये जो तुमच्या घरामध्येच एक जो सामाजिक ह्याचा कायम तुमच्यावरती पगडा राहिलेला आहे, आईच्या माध्यमातून असेल, वडिलांच्या माध्यमातून असेल किंवा ओव्हरऑल तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या माध्यमातून असेल, इथून पुढच्या काळात समाजासाठी स्पेसिफिकली असं काही तुम्हाला वैयक्तिक म्हणून करण्याची काही इच्छा आहे का? आणि आपल्या इंडस्ट्रीसाठी काही आपल्याला आपण करू इच्छिता का या माध्यमातून? नक्कीच करू इच्छितो. समाजासाठी तर करायलाच आवडेल मला. आणि इंडस्ट्री, मी जसं म्हटलं तसं की किती राहील हा मलाच थोडासा प्रश्न आहे. कारण काय होतंय, लोकांचे इंटरेस्ट खूप डायव्हर्ट होत आहेत आणि लोकांना नको त्या गोष्टीत करमणूक आहे असं वाटतंय. म्हणजे रील्स, ती एवढी अर्ध्या सेकंद मिनिटाची 1.5 मिनिटाची रील, त्याच्यात हे काय इथे पोचलं का काही? इथे तरी पोचलं का? नाही. त्याचं लाईफ तेवढंच आहे. त्याचं लाईफ खूप डासांसारखं आहे. म्हणजे सिरियलमध्ये तुम्ही रिकॉल व्हॅल्यू किती आहे सांगा ना मला. स्वप्नील, सिरियलची रिकॉल व्हॅल्यू आणि फिल्म्सची रिकॉल व्हॅल्यू. आजही मला आठवतंय की नायक, ते कमिशनर तुम्ही होतात, असं लोक नायक काय रोज बघत नाहीत, सिरियल रोज बघतात. बरोबर. तरी ते इम्प्रेशन घट्ट राहतं. ते लक्षात राहिलं. रिकॉल व्हॅल्यू आहे सिनेमाला, जे टीव्हीला नाही आहे. पण टीव्हीला पैसा आहे. करीन, काम करायला आवडेल मला. ॲव्हेन्यूज कसे ओपन होत आहेत, काय होत आहेत, त्यात मी माझ्या लायकीनुसार कुठल्या पद्धतीचं काम माझ्याकडे येईल हे मी नाही ठरवू शकत आत्ता. तेव्हा येईल तेव्हा बघू. पण काय झालं म्हणतो, मुरलेला समाजाचं भलं करणारा, म्हणजे साधी गोष्ट एक सांगतो ना, की ज्याला समाजाचं भलं करणारा, सोशल पॉलिसिंग ज्याला आपण म्हणतो. आज खूप छान गप्पा मारल्यात. थँक्यू. आणि आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात. आपले
मनापासून धन्यवाद. खूप खूप आभार. आणि तुम्हा मंडळींना पाहिल्यानंतर जे काही वाटेल ते तुम्ही थेट, पण मी म्हटलं तसं नाही, तुमच्या विवेकाला स्मरून लिहा. क्या बात. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. धन्यवाद.